आई तू शांत राहा. ज्योती, अगं अगं काय आहे? कशाला त्यांना आपल्या घरी घेऊन आलीस? का घेऊन आली म्हणजे? असं का बोलतेस आई? ज्योती, हे बघ, चुकीचा अर्थ काढू नकोस, पण आज यांच्यामुळे प्रीतीच्या सासरी काय तमाशा झाला हे तू बघितलेस. हळूहळू बोल जरा. हे बघ ज्योती, पुरुषोत्तम दादांनी दीपना घरी येऊ नका असं सांगितलंय, आणि त्याच्यात आपण जर इथं घेऊन आलो हे जर त्यांना कळलं तर काय होईल अगं? हे बघ, प्रीती तिच्या सासरी, आणि चुकून माकून पुरुषोत्तम दादा जर तिला काही बोलले तर ती एकटी कसं सहन करेल हे सगळं? आई मला तुझं सगळं मान्य आहे, बरोबर बोलतेस तू, पण अगं एखाद्या माणसाला जखमी अवस्थेत रस्त्यावर असं सोडून यायचं हे बरोबर आहे का? हे बघ, त्याची चूक आहे की नाही ह्यापेक्षाही मला माणुसकी म्हणून त्याला मदत करावीशी वाटली, आणि माझ्या आईने मला शिकवलंय माणुसकीने वागायचं, तसं मी वागले. पुरुषोत्तम काकांना काय वाटेल, प्रीतीताई तिथे काय सहन करेल, ह्या पलीकडे जाऊन तो मुलगा तिथे रस्त्यावर पडला होता, त्याची मदत मला करायची हे मला वाटलं. ज्योती, हे बघ, मी काय म्हणते, नाही आई, तू मला एक गोष्ट सांग, मी जर अशीच इथे निघून आले असते आणि सांगितलं असतं की दीप तिथे रस्त्यावर असंच दारू पिऊन पडला होता, त्याला लागलं होतं, त्याच्या डोक्यातनं रक्त येत होतं, पण मी काही मदत नाही केली, मी इथे निघून आले, तर तू काय बोलली असती? तुला हे चाललं असतं? सांग, चाललं असतं का? नसतं चाललं. मला माहिती आहे तुला हे नसतं चाललं. आई, कितीही झालं तरी तो आता आपल्या नात्यात आहे, प्रीतीताईचा धीर आहे, आणि याही पलीकडे जाऊन त्याने आपल्याला किती मदत केली हे विसरतेस का तू? आई, खरंच मला सांग, मी जे वागले ते चुकीचं वागले का? अगं, पुरुषोत्तम काकांच्या रेप्युटेशनचा पण विचार कर ना तू. दीपला पडलेल्या अवस्थेत तिथेच मी टाकून आले असते, आणि दुसऱ्या कोणी त्याला त्याच अवस्थेत बघितलं असतं तर काय इज्जत राहिली असती पुरुषोत्तम काकांची? हे बघ, प्रसिद्ध माणसांचे पण छुपे वैरी असतात अगं, त्यांच्या हाताला हा लागला असता तर तू विचार कर, पुरुषोत्तम काकांची किती बदनामी झाली असती. म्हणून मी त्याला इथे घेऊन आले, आणि प्लीज आई, तो बरा होईपर्यंत त्याला इथे राहू दे. अगं आई प्लीज. हे बघ, खूप काय काय घडलं, मी आता आवरते आणि झोपते, मला उद्या लवकर दुकानात जायचंय, आणि तू जरा शांत हो. ज्योतीचं सुद्धा बरोबर आहे, या अवस्थेत कुठं गेली असते, काय झालं असतं यांचं?